नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 22 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र आश्लेष आहे. योग वृद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:23 ते 9:03 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:43 ते 12:23 आणि यमगंड काळ दुपारी 3:43 ते 5:23 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करेल. आजच्या दिवशी रवी आणि हर्षलची युती होणार आहे. शुक्र आणि नेपच्यूनचा केंद्र योग होणार आहे. बुध आणि शनीचा लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ सणा चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयामध्ये रवी हर्षलची युती होणार आहे. द्वितीयातील बुध आणि व्ययातील शनी हे परस्पर लाभ योग करणार आहे. तृतीयातील शुक्र आणि व्ययातील नेपच्यून हे परस्पर केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. पैशाच्या संदर्भातले खर्च थोडंसं आवाक्यात आणणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय सणा चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत रवी आणि हर्षलची युती होणार आहे. तुमच्याच राशीतील बुध आणि लाभातला शनी हे परस्पर लाभ योग करणार आहे. द्वितीयातील शुक्र आणि लाभातील नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ते पूर्ण सुद्धा होताना दिसेल. ज्या कामाचा ओरख सुद्धा दाणेदार आहे. फक्त स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, परचडणं अशा प्रकारच्या शारीरिक दुखापतीचे प्रसंग येऊ शकतील येणाऱ्या 2 ते 3 दिवसात. किंवा भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययामध्ये रवी आणि हर्षलची युती होणार आहे. व्ययातील बुध आणि दशमातील शनी हे परस्पर लाभ योग करणार आहेत. तुमच्याच राशीतील शुक्र आणि दशमातील शनी हे परस्पर केंद्र योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्ट्रेस हा थोडासा जास्त जाणवू शकेल. त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल तत्संबंधी फिरणं वगैरे जास्त येणाऱ्या 2 ते 3 दिवसात राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभामध्ये रवी आणि हर्षलची युती होणार आहे.
लाभातील बुध आणि भाग्यातील शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. व्ययातील शुक्र आणि भाग्यातील नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. याचप्रमाणे काही प्रलंबित लाभ तुम्हाला मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशम स्थानामध्ये रवी आणि हर्षलची युती होणार आहे. दशमातील बुध आणि अष्टमातील शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. लाभातील शुक्र आणि अष्टमातील नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. परंतु थोडाफार विलंबाने तुमचे कामं पूर्ण झाल्यामुळे स्ट्रेस थोडा जास्त जाणवू शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणच्या वरिष्ठांबरोबर मतभेद, मतवैचित्र असे काही अनुभव येऊ शकतील. भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातील निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घेऊ नका. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यामध्ये रवी आणि हर्षलची युती होणार आहे. भाग्यातील बुध आणि सप्तमातील शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. याचप्रमाणे दशमातील शुक्र आणि सप्तमातील नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. आर्थिक बाबतीत बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे नशिबाची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर चांगला वेळ तुम्ही घालवू शकाल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी महत्त्वपूर्ण निर्णय येणार 2 ते 3 दिवसात घेऊ नका. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमामध्ये रवी आणि हर्षलची युती होणार आहे. अष्टमातील बुध आणि षष्ठातील शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. भाग्यातील शुक्र आणि षष्ठातील नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. हा तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हातावेगळे करू शकाल. मात्र आरोग्याकडे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास कव्हर करू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं थोडंसं गरजेचं राहील. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमामध्ये रवी हर्षलची युती होणार आहे. सप्तमातील बुध आणि पंचमातील शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. अष्टमातील शुक्र आणि पंचमातील नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहेत. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास कव्हर काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. दिवसाचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठात रवी हर्षलची युती होणार आहे. सप्तमातील शुक्र आणि चतुर्थातील बुध हे परस्पर केंद्र करणार आहे. षष्ठातील बुध आणि चतुर्थातील शनी हे परस्पर लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, करचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे काही शारीरिकतेच्या संदर्भातले अनुभव येण्याची शक्यता राहील. त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ही आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमामध्ये रवी हर्षलची युती होणार आहे. पंचमस्त बुधाबरोबर
तृतीयातील शनी हा लाभ योग करणार आहे आणि षष्ठातील शुक्राबरोबर तृतीयातील नेपच्यून हा केंद्र योग करणार आहे. आज तुमचा मूड चांगला राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते छोट्या मोठ्या कारणामुळे मतवैचित्र असे अनुभव येऊ शकतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थामध्ये रवी हर्षलची युती होणार आहे. चतुरस्थ बुधाबरोबर द्वितीयातील शनी हा लाभयोग करेल. पंचमातील शुक्राबरोबर द्वितीयातील नेपच्यून हा केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही कामं मार्गी लागू शकतील. घरातील वातावरणामध्ये थोडासा बदल जाणवू शकेल. घरातील ज्या मोठी व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च हे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात होण्याची शक्यता जास्त राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयामध्ये रवी हर्षलची युती होणार आहे. तृतीयस्थ बुधाबरोबर तुमच्याच राशीतला नेपच्यून हा लाभयोग करेल. चतुरस्थ शुक्राबरोबर तुमच्याच राशीतला नेपच्यून हा केंद्रयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र येणार 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. त्या संदर्भात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. काही दूरगामी तुमचे व्यवहार अडकलेले पूर्ण होऊ शकते. दिवसाचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 22 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.